राज्यामध्ये चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, शिर्डी, नगरसह 11 मतदारसंघांसाठी 13 मे रोजी मतदान। अनेक ठिकाणी प्रचाराची होर्डिंग्स काढली। राजकीय पक्षांविरोधात आतापर्यंत 54 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची माहिती। वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती। 31 मार्च 2024 पर्यंत 2,15,00,000 प्रवाशांनी केला वंदे भारतने प्रवास। एअर इंडियाची विमानसेवा कोलमडल्यावर तिकीट दरात वाढ। विमान तिकीट दरामध्ये 20% वाढ। संप आणि गोंधळाचा प्रवाशांना फटका। राज्यामध्ये तापमानाचा पारा 35 ते 44 अंशांदरम्यान। वाढत्या उकाड्यामुळे मुंबईसह राज्यातले नागरिक हैराण। आतापर्यंत 4 संशयितांचा उष्माघाताने मृत्यू, तर 5 मे पर्यंत उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्या 200हून अधिक। कोकण किनारपट्टीसह राज्यभरात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा जोर वाढणार। यवतमाळ, चंद्रपूरला रविवारी गारपीट आणि पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल। काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत, या राणांच्या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांविरोधात नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। हेमंत करकरेंबाबत वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांनी केली होती तक्रार। असे खुंखार घराबाहेर पाळून ठेवलेत। नवनीत राणांचा ओवेसी बंधूंवर जोरदार पलटवार। कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरत नाही, राणांचं वक्तव्य। तर ओवेसींवरही गुन्हा दाखल करण्याची राणांची मागणी। चंद्रपूरच्या उमा नदीचा प्रवाही करण्याच्या राज्यस्तरीय योजनेत समावेश, मात्र अजूनही योजना कागदावरच। उपक्रमांतर्गत आखलेल्या उपाययोजना कृतीत आणण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात अवकाळी पावसामुळे भात पीक जमीनदोस्त। शेतात पाणी साचल्यानं मोटार पंपानं पाणी काढण्याची शेतकऱ्यावर वेळ, तर 8 दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी मोटर पंपने दिलं होतं पाणी। अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाचा अनेक गावांना फटका। शेकडो एकरवरील पपई आणि केळीच्या फळबागा भुईसपाट। भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात अवकाळी पाऊस। भात, मिरचीसह अन्य पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। बीड जिल्ह्यामध्ये बहीण भावाचा गुंडा राज सुरू, तेच संपून आपल्याला रामराज्य आणायचे। बीडमधल्या समेतनं पंकजा आणि धनंजय मुंडेंवर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची टीका। महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी बीडमध्ये सभा। अजित पवार, महादेव जानकर, उदयनराजे भोसले आणि धनंजय मुंडेंची सभेला उपस्थिती। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जालना लोकसभेचे मवियाचे उमेदवार अमर काळेंच्या व्यक्तिगत भेटीगाठी। जनतेचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद असल्याची ही काळेंची प्रतिक्रिया। गोंदियात विदेशी बनावट पिस्तूल बाळगणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। आरोपीकडनं 1 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा नागरिकांना फटका। अंजनडोह येथे वीज पडल्यानं वृद्धाचा, तर आडगाव इथं पत्र्याच्या खाली दबून एकाचा मृत्यू। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम धर्मीयांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अजित पवारांनी शरद पवारांसोबत पक्ष वाढवला, मात्र अजितदादांना सतत डावललं गेलं। देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा। गिरीश महाजन आणि माझ्या अटकेसाठी एका पोलीस आयुक्ताला सांगण्यात आलं होतं, त्यासाठी माझी चौकशीही करण्यात आली, मात्र त्यांना काहीही मिळालं नाही। देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। राज ठाकरे म्हणाले ते खरं आहे, मशिदीतनं मतदानासाठी फतवे काढले जात आहेत। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंना केंद्रात मंत्री बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। 80% मतदान केल्यास बारणेंना मंत्री करणार असल्याचंही केलं वक्तव्य। शिरूरमध्ये अजित पवारांची भर पावसात सभा। आढळराव पाटलांसाठी घेतलेल्या सभेत अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भर पावसामध्ये भाषण। सांगलीच्या मिरज शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी। अनेक ठिकाणच्या घरांचे पत्रे उडाले, नागरिकांची धावपळ। महाबळेश्वर परिसरात अवकाळी पावसाच्या सरी। पावसामुळे वातावरणात गारवा वाढला। साताऱ्यातल्या खंबाटकी घाटात केळी घेऊन जाणारी गाडी उलटली। अपघातामुळे घाटातली वाहतूक काही तास धीम्या गतीने। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी साकारली प्रकाश योजना। एक्सप्रेसवेच्या निर्मितीपासून बोरघाट आणि एक्सप्रेसवेवरच्या अपघात प्रवण क्षेत्रात अंधारामुळे वारंवार होत होते अपघात।
आणि आता उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेऊया। लासलगावसह 16 गावात पाणीपुरवठा योजना विस्कळीत, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाळला लासलगाव बंद, लोकसभा निवडणुकीत मतदानावरही घातला बहिष्कार। अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे सुजय विखेंसाठी नितीन गडकरींची सभा सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, संपूर्ण मंडप वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता असल्यानं सभा स्थगित। जळगावमध्ये बाईक रॅलीने मविया उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचाराची सांगता, रॅलीमध्ये तरुणांचा मोठ्या उत्साहात सहभाग। माजी मंत्री सुरेश जैन यांचा सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय, सध्याचं राजकारण समाधानकारक नसल्यानं निर्णय घेतला, यापुढे चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहणार, सुरेश जैन यांची माहिती। भाषण सुरू असताना अजितदादांना खाली बसलेल्या लोकांकडून चिठ्ठी दिली जात होती, त्यामुळे ते बोलले असावेत, अजित पवारांनी केलेल्या टीकेला निलेश लंकेंचं उत्तर। नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचार रॅलीत मंत्री भुजबळांची हजेरी। नाशिकच्या सातपूर परिसरात निघालेल्या रॅलीत महायुतीतल्या सर्व घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा सहभाग। महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरेंच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री थोरात प्रचाराच्या मैदानात। वागचौरे यांनी 5 वर्षात केलेल्या कामाचा नक्कीच त्यांना फायदा होईल, जयश्री थोरात यांचं वक्तव्य। शिर्डीमध्ये मवियाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघात कॉर्नर बैठका, मी केलेलं काम आणि मतदारांची साथ यामुळे माझा विजय निश्चित, भाऊसाहेब वागचौरेंना विश्वास। महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील मैदानात। जळगावमधल्या धरणगाव मतदारसंघात गुलाबराव पाटलांची प्रचार रॅली। प्रियंका गांधींची नंदुरबारमध्ये प्रचार सभा, नाना पटोले, नसीम खान, रमेश चेनिथला उपस्थित, यावेळी आदिवासी बांधवांकडून प्रियंका गांधींचं स्वागत। मोदींनी देशामध्ये सत्तेसाठी राजकारण केलं, महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, देशाची संपत्ती सर्व श्रीमंत मित्रांना देऊन टाकली, नंदुरबारच्या सभेतनं प्रियंका गांधींचा मोदींवर निशाणा। आणि आता कोकणातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। दापोलीतल्या साई रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम 10 दिवसात जमीनदोस्त करणार, अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांची मुंबई उच्च न्यायालयात हमी, जूनमध्ये या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार। मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार, मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या कारने लोणेर जवळ पेट घेतला, सुदैवाने जीवितहानी नाही। सिंधुदुर्गाच्या कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात हापूस आंब्याची आरास, सलगच्या सुट्ट्यांमुळे मंदिरात भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।